श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला किंक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे। या दिवशी आपण काय करावं, काय करू नये यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, सर्व माहिती तुम्हाला मिळेल। चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा। आज मकर संक्रांतीच्या दिवशी घरोघरी सुगड पूजन केली जाते। या सुगडांमध्ये आपण शेतातील माल भरून त्यांची वाण वौसा म्हणून पूजा केली जाते। या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिले जातात। तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून तिळगुळ दिले जातात। याने एकमेकातील नाते हे अजून भक्कम होते। याच बरोबर या दिवशी सूर्यपूजनालाही खूप महत्त्व असते, अनन्यसाधारण असे। मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस असतो। म्हणूनच सूर्याची पूजा ही या दिवशी केली जाते। या दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होते। दुसऱ्या दिवशी येते ते किंक्रांत। या दिवशी संक्रांतीची कर म्हणून ओळखले जाते। या दिवशी काही कामेही करायची नसतात आपल्याला। किंक्रांतीच्या दिवशी आपण संक्रांतीची जी सुगड पूजा केलेली असते ती बघायची नसते, म्हणून ती पूजा की संक्रांतीच्या संध्याकाळीच उचलावी। त्यातील जो वौसा आहे तो वाणाच्या स्वरूपात सुवासिनींना वाटायचा आहे, किंवा तुमच्या पद्धतीने जे तुम्ही करत असाल ते तुम्ही करा। संक्रांतीच्या दिवशी शक्य नसेल वाटणे तर तो तसाच ठेवा, पण किंक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुवासिनींना द्या। किंक्रांतीच्या दिवशी तो वाटायचा नसतो, किंवा तुम्ही तो गायीला खायला द्या। किंक्रांतीला हे सुगड चुकूनही सुद्धा आपल्या नजरेत पडून द्यायचं नसतं, ते आपल्याला पाहायचंही नसतं। म्हणून ते आपण दुसऱ्या एखाद्या व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून किंक्रांती दिवशी ते आपल्या नजरेलाही पडू नये, हे तुम्ही लक्षात ठेवा। संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणाला तिळगुळ देणे शक्य नसेल झाले तर आपण काय म्हणतो, दुसऱ्या दिवशी द्यावं। पण दुसऱ्या दिवशी हे जे तिळगुळ आहेत ते आपल्याला किंक्रांती दिवशी द्यायचे नाहीत, तर ते तुम्ही तिसऱ्या दिवशी किंक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही देऊ शकता। किंक्रांतीच्या दिवशी कर उलटण्यासाठी धिरडे किंवा घवन करायचे असते। यालाच आपण संक्रांतीची कर उलटणे असे म्हणतो। धिरडे म्हणजे गव्हाच्या, ज्वारीच्या, मूग डाळ, बेसन पीठ यातील कोणत्याही एका पीठापासून ते बनवलं जातं। यापैकी कोणतंही एक पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी मिक्स करून तव्यावर हे धिरडे आपल्याला तयार करायचे असते। आणि हे जे धिरडे आहे ते आपल्याला गुळवणीसोबत खायचे असते। या दिवशी हे खावेचं, किंक्रांतीला हे करून नक्कीच खा। हे खाण्यालाच संक्रांतीची कर उलटवणे असेही म्हणतात। म्हणून या दिवशी हे आपल्याला नक्कीच खायचं असतं। या दिवशी कोणतंही शुभ कार्य हे करू नये। हळदी कुंकू करणे, बोरन्हाण करणे अशा प्रकारची जी शुभ कार्य आहेत ही आपल्याला या दिवशी करायची नाहीत, कारण हा दिवस अशुभ असतो। पंचांगणात पण हे दिलेले आहे। आपल्याला प्रवासही या दिवशी टाळायचा आहे। त्याचबरोबर घरातील वातावरण हे आहे ते आपल्याला या दिवशी खूपच चांगले ठेवायचे आहे। घरामध्ये भांडण कटकट अशा प्रकारे होऊ नये, कारण करीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण कटकट जर झाली तर असे म्हणतात की वर्षभर आपल्या मागे कटकट सुरू राहते, किंवा आपल्या मागे करी आहे ती सुरू राहते, कटकट मागे लागते। म्हणून आपण या दिवशी जेणेकरून आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाहीत याची शक्यता करून काळजीही आपल्याला घ्यायची आहे। तर या दिवशी आपण काय करू शकतो, या दिवशी आपण आपले जे कुलदैवत आहे त्यांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर आपले श्री समर्थ स्वामी महाराज यांचं नामस्मरण, अखंड नामस्मरण करायचं आहे। आपल्याला जेवढं करणं शक्य होईल तेवढं करायचं आहे, जेणेकरून आपण देवाचं नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे वाईट विचार, वाईट भावना येत नाहीत, आणि आपण चुकूनही कोणाला वाईट एखादा अपशब्द
बोललं जात नाही आपल्या तोंडून. म्हणून आपल्याला आपल्या कुलदैवत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला जेवढी सेवा करता येईल, त्यांचं जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं आपल्याला या दिवशी आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर अजून तुम्हाला या दिवशी तुम्ही काय करू शकता, जर शक्य असेल तर तुम्हाला गीतेचा जो 15वा अध्याय आहे तो आपल्याला या दिवशी वाचायचा आहे, जेणेकरून आपल्या मनात कोणतेही वाईट विचार येत नाहीत. म्हणून आपल्याला हा जो गीतेचा 15वा अध्याय आहे तो या दिवशी वाचायचा आहे. याने आपले मन हे प्रसन्न राहील. संक्रांती देवीने किंक्रांत या राक्षसाचा वध केलेला होता, म्हणून संक्रांतीच्या करीला किंक्रांत असे नाव देण्यात आलेले आहे. या दिवशी आपले केसही धुवायचे नसतात. तसेच या दिवशी आपण संध्याकाळी घरामध्ये कापूर सोबत काळे तीळ जाळायचे आहेत आणि हे जे जाळलेलं जे कापूरसोबत आपण जे जाळलेलं आहे ते आपल्याला आपल्या सर्व घरभर आहे ते पसरवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होईल आणि चांगले होईल. त्यासाठी हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. किंक्रांतीच्या दिवशी हे सर्व सांगितलेले जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि याचप्रमाणे आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी सर्व काही करायचं आहे. अपशब्द आपल्या तोंडून कोणत्याही प्रकारचा निघू नये आणि घरातील वातावरण हे खूपच छान आणि सुंदर ठेवायचं आहे आपल्याला. मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा. श्री स्वामी समर्थ.